पार्टीचे पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड आणि भारतीय अस्मिता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम महारे यांनी महाराष्ट्र शासनाकडे कायम पाठपुरावा करीत आदिवासी मुलांच्या उच्च शिक्षणाकरिता खासगी कॉलेज असो किंवा सरकारी कॉलेज असो ते मुलांकडून लाखोची फीस घेत होते, परंतु गरीब आदिवासी मुले किंवा त्यांची आई वडील फीस भरू शकत नव्हते। त्यामुळे त्यांचा नर्सिंग स्कूल असो किंवा डॉक्टर कोर्स असो त्या ठिकाणी ऍडमिशन घेऊ शकत नव्हते। त्यामुळे डॉक्टर किंवा नर्सिंग मध्ये शिकण्याचे स्वप्न अपुरे राहायचे। परंतु ज्याने कर्ज घेऊन ऍडमिशन घेतले असेल त्यांना कर्जात बुडून राहावे लागते। अशा परिस्थितीचा आदिवासी मुलांच्या व पालकांना सामना करावा लागत होता। तर अशा अनेक प्रकारच्या तक्रारी भारतीय अस्मिता पार्टीकडे गेल्यानंतर उत्तम महारे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड यांनी महाराष्ट्र शासनाकडे डीबीटी वाढीसाठी पत्रव्यवहार केले होते। त्या प्रयत्नाला यश आले असून डीबीटी आता जास्त मिळणार आहे। आदिवासी शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्ता, शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता व आहार भत्त्यामध्ये वाढ, दरमहा मिळणाऱ्या निर्वाह आहार भत्त्यात दुपटीने वाढ, वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्त्यात भरीव वाढ, तर कित्येक वर्षांनी त्यांच्या कार्याला न्याय मिळाला आहे। आता सरकारी कॉलेज असो किंवा खासगी कॉलेज असो आदिवासी मुलांकडून फीस घेता येणार नाही असे खुले आव्हान केले आहे आणि असे कॉलेज घेत असतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड हे न्यूज पोलीस रिपोर्टरशी बोलताना म्हणाले। न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला, डहाणू कासा। न्यूज पोलीस रिपोर्टर मध्ये आपलं स्वागत आहे। सर्वप्रथम नाव आणि हुद्दा सांगा तुमचं। हे विलास वांगड, भारतीय अस्मिता पार्टी, पालघर जिल्हाध्यक्ष। आता तुम्ही जे डीबीटी माफ केली ती कशाबद्दल माफ केली ते जरा सांगा। डीबीटी जी आम्ही सध्या माफ केलेली आहे ती म्हणजे 50% जी सवलत असते आदिवासी विद्यार्थ्यांना, त्याच्यामध्ये 9,000 रुपये मिळायचे, त्याचे 9,000 रुपये आता केलेले आहे। आता जी पहिली मिळायची ते 6,000 रुपये होते, त्याचे 3,000 आता एक्स्ट्रा वाढवले। जे पदव्युत्तर शिक्षण नाही त्याला कोणकोणत्या शिक्षणासाठी माफ केली? शिक्षणमध्ये आपण पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत हे सगळे माफ आहे आणि डॉक्टर आहेत त्यांच्यापासून माफच आहे। म्हणजे आता गव्हर्नमेंट कॉलेज किंवा खाजगी कॉलेज विद्यार्थ्यांची फी घेऊ शकत नाही असं आहे ना? नाही, आता विद्यार्थ्यांची फी म्हणजे सर्व माफ आहे। 50% पर्यंत आपण केलेलं आहे मंत्रालयाच्या माध्यमातून। आयुक्तांना, नाशिक आयुक्तांना आम्ही पत्रव्यवहार केला आहे, मंत्रालयात पत्रव्यवहार केलेला आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष उत्तम महारे सर यांच्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करून आणि माझ्या माध्यमातून आम्ही पत्रव्यवहार करून आणि हे डेबिट आम्ही माफ करावं म्हणून आम्ही पूर्ण पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून हे डेबिट माफ झालेले आहे। सरकारी कॉलेज आणि सरकारी कॉलेज यांना सर्व फी माफ झालेली आहे। जसं का आता नर्सिंगसाठी पण माफ आहे फी। एखाद्या ठिकाणी समजा प्रायव्हेट कॉलेज आहे तिथे पण फी माफ केलेली आहे आपल्या माध्यमातून। जी फी घेतली जाते ते डेबिटच्या माध्यमातून कुठल्याही संस्थेने आदिवासी विद्यार्थ्यांकडनं किंवा पालकांकडनं ही फी घेतली जाता कामा नये, कारण ही फी माफ केलेली आहे, सरकारने माफ फी केलेली आहे सर। अस्मिता पार्टीच्या माध्यमातून जर समजा कुठल्याही एखाद्या शासकीय ह्याच्यामध्ये किंवा निमशासकीय ह्याच्यामधनं जर समजा कोणी फी आपल्याकडे मागत असेल आदिवासी विद्यार्थ्यांकडून किंवा पालकांकडून तर ती फी तुम्ही भरू नये आणि जर तुमच्याकडे फी मागितली जात असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा, आम्ही तुम्हाला योग्य न्याय मिळवून देऊ।